तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती, जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. आयशर ट्रक फसवणूक प्रकरणात पोलीस तपासावरच संशयाचे सावट. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथून समोर आलेल्या आयशर ट्रक फसवणूक प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात केवळ आरोपी व्यापारीच नव्हे तर थेट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. पीडित वाहन चालक व मालक अनंता मारुती इंगळे यांनी प्रशासनाकडे थेट सीआयडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अनंता इंगळे यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये आयशर प्रो 3015 हा सुमारे 11.64 लाख रुपयांचा ट्रक खरेदी केला होता. या वाहनावर श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज प्रलंबित होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ट्रकवर अवलंबून असलेल्या इंगळे यांना या व्यवहारामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचे सांगितले जाते. तक्रारीनुसार जानेवारी 2024 मध्ये सोहेल खान, आसिफ खान, शोएब अली, अकील मिर्झा आणि एजंट जावेद खान यांनी ट्रक विक्रीचा प्रस्ताव मांडला. सौदा चिठ्ठी करून वाहन ताब्यात घेतले गेले. मात्र प्रत्यक्षात फिर्यादीस केवळ 1.20 लाख रुपये रोख देण्यात आले आणि उर्वरित 44 हप्ते भरण्याचे आश्वासन देण्यात आले, जे आजतागायत पाळले गेले नाही. फिर्यादीचा आरोप आहे की खोट्या आधार कार्डचा वापर करून वाहनाचे कायदेशीर हस्तांतरण करता तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. यानंतर तामगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. मात्र तपासाच्या दिशेने प्रकरण पुढे जाण्याऐवजी वेगळ्याच वळणावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांवर खंडणी व दबावाचे आरोप. अनंता इंगळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की तपास अधिकारी PSI जीवन सोनवणे आणि API राजेंद्र पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई करता तडजोडीसाठी दबाव टाकला. तपासाच्या नावाखाली संग्रामपूर, दर्यापूर, नागपूर आणि अमरावती येथे अनेक वेळा स्वतःच्या खर्चाने फेया मारायला लावण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय आरोपींकडून 4 लाख रुपये स्वीकारल्याचा आणि फिर्यादीकडून वेळोवेळी 15 ते 20 हजार रुपये खंडणी घेतल्याचा गंभीर दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात 3 लाख रुपयांची मागणी करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्याही दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आपण आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे अनंता इंगळे यांनी सांगितले आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबतही भीती व्यक्त करत भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित तपास अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपींवर 406, 420, 467, 468, 471 आणि 120B अन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांवर खंडणी, भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हरवलेला ट्रक तात्काळ शोधून परत मिळवून देणे तसेच कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही ठाम मागणी पुढे आली आहे. न्याय मिळाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण, माध्यमांतून आवाज उठवणे आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही फिर्यादीने दिला आहे. या गंभीर आरोपांमुळे आता या प्रकरणाकडे प्रशासन, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास यंत्रणांचे लक्ष लागले असून पुढील चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती, जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.